आज 15 ऑगस्ट आणि जुलै महिन्याचा 15वा हप्ता कधी जमा होणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे. 2 मोठ्या बातम्या आहेत, आनंदाच्या बातम्या आहेत आणि सर्वात अगोदर आपल्या लाडक्या बहिणींना 15 ऑगस्ट च्या हार्दिक शुभेच्छा, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर बघा, JR येऊन आता 3 ते 4 दिवस उलटले आहेत. आज 15 ऑगस्ट आहे, आज आहे शनिवार. आज वाटप होणार का नाही हे आपण बघणार आहोत, कारण आज शक्यता नाकारता येणार नाही. आज 15 ऑगस्ट निमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यात 100% पैसे जमा होऊ शकतात. आज जरी बँकेनं सुट्टी असलं तरी ट्रान्झॅक्शन हे 100% होऊ शकतात, कारण स्वातंत्र्य दिन आहे. JR येऊन 3-4 दिवस झालेले आहेत. सगळ्यांना माहिती आहे की JR नंतर 2 दिवसात हप्ता हा 100% वितरणाचा सुरू होतो आणि आजच्यासारखा चांगला दिवस कुठलाही लाडक्या बहिणीसाठी नसणार आहे, कारण स्वातंत्र्य दिनासारखा कुठलाही मोठा दिवस सध्या आपल्यासाठी नाही. तर तुम्ही बघू शकता JRमध्ये 2 मोठ्या गोष्टी तुम्हाला मी सांगतो आता काय आलेल्या आहेत. ते म्हणजे आता जर आपण हा JR बघितला तर ह्याच्यामध्ये निधी जो आहे तो वाढलेला आहे. 319.53 कोटी एवढा निधी वाढलेला आहे. पहिली गोष्ट, गेल्या महिन्यात 310 कोटी होता, ह्यावेळेस 320 कोटी आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीची संख्या वाढलेली आहे. गेल्या वेळेस 90 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या, परंतु ह्यावेळेस जवळपास आपण जर बघितलं तर संख्या कमी होताना दिसत आहे. तर आपल्याला लाडक्या बहिणीची संख्येत वाढ झालेली आहे. अतिशय आनंदाची बातमी आहे. आता तुमचं बघा नाव तुम्ही चेक करू शकता, कोणत्या यादीत आहे काय आहे ते कसं चेक करायचं मी तुम्हाला सांगतो. पुढे व्हिडिओ 100% शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि भरपूर लाडक्या बहिणीने विचारलं की दादा रक्षाबंधनचं काय, दादा ह्यावेळेस भाऊ ओवाळणी टाकणार आहेत का, तर त्याच्या संदर्भात सुद्धा एक मोठी अपडेट आहे. त्या 2 अपडेट्स आपण पुढे, एक अपडेट आपण आताच पाहिली, दुसरी अपडेट आपण पुढे पाहणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जिल्हा कोणता आहे हे मला आधी सांगा. पटापटा कमेंट्स करा. कोणाकोणाला जून महिन्याचा हप्ता आला होता त्यांनी कमेंट्स करा. बघा, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत मला समजणार नाही तुमचे प्रश्न काय आहेत, त्यांनी त्या प्रश्नांचं मी सोल्युशन तुम्हाला काय देऊ शकतो किंवा ते प्रश्न कसे सॉल्व्ह करू शकतो हे तुम्ही मला विचारा की दादा माझा हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. जर एका कमेंट्स उत्तर नाही देता आलं तर मी कमेंट्स वाचून व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगेन डायरेक्ट. त्यामुळं पटापटा एकच व्हिडिओ डायरेक्ट मी बनवीन सगळ्या कमेंटसाठी. त्यामुळे आधी कमेंट सगळ्यांनी करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा ज्यांना तुम्हाला वाटत आहे की त्यांचा हप्ता बंद झाला नाही पाहिजे. बघा, भरपूर लाडक्या बहिणींना आज मोबाईलवरती मेसेज येऊ शकतो. मी काय असं का बोललो, कारण भरपूर ठिकाणी असं न्यूजमध्ये सुद्धा आलेलं आहे की 15 ऑगस्ट निमित्त हे वाटप होणार आहे. झेंडावंदन झाल्यानंतर पुढे 11 ते 12च्या नंतरनं आज दिवसभरात वाटप होणार आहे असं सांगण्यात येत आहे. आणि हे मला सुद्धा वाटतं आहे, कारण आज लाडक्या बहिणींसाठी नाही तर अख्ख्या पूर्ण देशासाठी सगळ्यात मोठा दिवस म्हणजेच स्वातंत्र्य दिन आहे. तर स्वातंत्र्य दिना दिवशी सुद्धा हे वाटप होऊ शकतं, हे 100% आहे. कारण जर बघा, JR अगोदर आला याचा अर्थ आज वाटप होऊ शकतं. जर JR आला नसता तर आज वाटप झालं नसतं, हे मात्र फिक्स आहे. आता वाटप होऊ शकतं तर ते तुम्हाला 11-12च्या पुढे होऊ शकतं. जसं वाटपाला सुरुवात जाईल तसा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लगेच येईल. त्यामुळं ज्यांनी जर व्हिडिओ बघत असताना जर पैसे आले असतील तर तुम्ही कमेंटसुद्धा करा की हो पैसे आलेले आहेत आणि किती पैसे आलेले आहेत ते सुद्धा सांगा. कारण बऱ्याच लाडक्या बहिणीचं असं म्हणणं असतं की दादा 3,000 येणार का. नाही, सध्या फक्त जुलै महिन्याचा 1,500 रुपयांचाच हप्ता येणार आहे, हे लक्षात ठेवा. कुणी तुम्हाला सांगत असेल की 3,000 येणार आहेत, विश्वास ठेवू नका. 3,000 येणार नाहीत किंवा 21 रुपये वाटप होणार नाही. 1,500 रुपयेच फक्त तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता हा येणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि एवढी खरी माहिती फक्त आपल्या चॅनलवरती दिली जाते. आता दुसरं म्हणजे भरपूर लाडक्या बहिणीचा प्रश्न होता की मग संख्या वाढली का लाडक्या बहिणीची, निधी वाढला तर हो, निधी वाढलेला आहे. संख्या लाडक्या बहिणीसुद्धा वाढलेली आहे. गेल्या वेळेस 90 लाख लाडक्या बहिणी अपात्र होत्या. ह्यावेळेस मला असं वाटतं कमीत कमी 30 ते 40 लाखच लाडक्या बहिणी अपात्र असतील. बाकी 30 ते 40 लाख लाडक्या बहिणींची संख्या वाढलेली आहे. आता बऱ्याच लाडक्या बहिणी अशा असतात की दादा कुठल्या बँकेत पैसे जमा होतात, आमची बँक ही आहे ती आहे, तर मग आमच्या बँकेत काय फरक पडतो का. लक्षात घ्या, तुमची बँक कोणतीही असो, बँकेत मागे पुढे होऊ शकतात. आता बऱ्याच जसं की गव्हर्नमेंट बँक आहेत, SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, ह्या बँकेमध्ये सगळ्यात अगोदर पैसे पडतात, पोस्टाच्या खात्यात अगोदर पैसे पडतात. पण असं नाही की जर तुमची समजा ॲक्सिस बँक असेल किंवा ICICI बँक असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. येणार, पण 1-2 दिवस लेट होतात, कारण ट्रान्झॅक्शन्स हे वेळ घेत असतात. कारण ह्या मोठ्या बँक आहेत, बरोबर, ह्यांचे इंटरनॅशनल लेवलला सुद्धा ट्रान्झॅक्शन चालत असतात. त्यामुळे यांच्याकडे वेळ कमी असतो, ट्रान्झॅक्शनचं लिमिट असतं एक. त्यामुळे त्या लिमिटनुसार ते चालतात. तर आज जर तुम्हाला वाटप आलं तर तुम्हाला माहिती आहे हप्तासुद्धा 2 ते 3 दिवस वितरण ह्याच्यासाठीच चालू असतं की ट्रान्झॅक्शनचं लिमिट असतं, बरोबर. त्यामुळं लोड घेऊ नका. जर आज वितरण सुरू झालं तर 2 दिवस वाट नक्की बघायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना असं वाटतं की आपलं नाव अपात्र आहे, पात्र यादीमध्ये कसं टाकायचं, तर तुम्हाला मी सांगितलं आहे की लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू करण्याबाबत हा विषयाचा एक फॉर्म भेटतो. तो तुम्हाला फॉर्म भरून द्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं सांगायचं आहे. त्याच्यात मजकूर लिहिलेला असतो. तुम्हाला
वाचून कळेल. त्याच्यामध्ये मी थोडक्यात सांगतो काय लिहिलं असतं की मी सर्वोपरी पात्र आहे, तर मला कुठल्या कारणानं अपात्र केलेलं आहे. तर मी जर सगळंच माझं नियमांमध्ये बसत असेल तर तुम्ही मला कृपया करून पुन्हा एकदा पात्र या लाभार्थीमध्ये टाका. तर हा फॉर्म तुम्हाला अंगणवाडीमध्ये तर मिळेल, नाही तर महिला व बालविकास विभागामध्ये 100% मिळेल. तिथं जाऊन तुम्ही भरा, असं माझं स्वतःचं एक मत आहे. प्रत्येकाने भरा. ज्यांना डाऊट आहे की मला ज्यांना जूनचा हप्ता आला नाही ना त्यांनी 100% भरा. जूनचा हप्ता ज्यांना आला नाही ना त्यांनी 100% भरा. बाकीच्यांनी नाही भरला तरी चालेल. आणि बऱ्याच लाडक्या बहिणी तुम्हाला एक सांगतो, तुमची कुठलीही बँक असो, जसं SBI असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, प्रत्येकाने एकदा बँकेत जाऊन या. लक्षात घ्या, जर तुम्ही 2-3 महिने झाले व्यवहार केला नसेल तर बँकेत जाऊन या. जर तुमचा व्यवहार चालू असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण व्यवहार बंद असेल, त्या अकाउंटमध्ये 2 महिने झालं पैसे नाही आले, काढले नाही गेले, तर एकदा चेक करा की सगळं व्यवस्थित आहे का. ऑनलाईनसुद्धा तुम्ही बघू शकता. जर इकडून तिकडं पैसे पाठवत असाल, तुम्ही जात असतील पैसे, तरीसुद्धा तुमचं हे काम होऊ शकतं. आता दुसरी गोष्ट आहे की नियमावलींचं काय बाबा मग काय आहे सगळ्या गोष्टी, हे सगळं मी तुम्हाला सांगतो. पण आज किती हप्ता येऊ शकतो, आज पहिला टप्पा वितरण होऊ शकतो. आणि याच्यामध्ये जर बघितलं तर सुमारे आपल्याला 70 ते 80 लाख लाडक्या बहिणींना आज वाटपाला सुरुवात होण्याची शक्यता इथे दाट आहे. आता 70 ते 80 लाखमध्ये तुम्ही येणार का, तर त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे जिल्हे असतात, त्या जिल्ह्यानुसार वितरण होऊ शकतं. जिथं जास्त लाडक्या बहिणींची संख्या आहे अशा मोठ्या जिल्ह्यांमध्ये वितरण होतं पहिल्यांदा, नंतर हळूहळू दुसरीकडे जातं. तर त्यामुळं आता तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुमच्या मते कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे वाटप सुरुवात होतील हे सुद्धा तुम्ही आम्हाला सांगा. कारण तुम्ही जास्त बोललेलं, सगळ्या लाडक्या बहिणींना कमेंट्स केलेलं हे सगळ्यांना कळतं आणि सगळ्यांना ते आवडतं सुद्धा. जास्त कमेंट केल्यानंतर लाडक्या बहिणी खुशसुद्धा होतात. जे वाचतात त्यांनासुद्धा आनंद वाटतो की हां बाबा हे खरंच आहे, हे सगळ्या गोष्टी चालू आहेत. तर हे सगळ्या लाडक्या बहिणीसाठी माझं एकच म्हणणं आहे, कमेंट्स करा. कमेंट केल्याशिवाय तुम्ही काही कळणार नाही. आता नियमावली जर बघितली तर भरपूर लाडक्या बहिणींचं नाव हे कट करण्यात आलेलं आहे. त्याचे काही कारणं आहेत, जसं की रेशन कार्ड. भरपूर लाडक्या बहिणींना मी पुन्हा एकदा सांगतो आहे, रेशन कार्ड तुमचं चेक करा. पिवळं रेशन कार्ड असेल किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला आता इथून पुढे हप्ते मिळणार आहेत, हे तर लक्षात घ्या. आणि ते म्हणजे एका रेशन कार्डवरती आता तुम्हाला फक्त 2च लाडक्या बहिणींना हे मिळणार आहेत. काय मिळणार आहेत, हप्ते लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. बाकीच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्या एक्स्ट्रा ह्याच्यावरती काम करत असतील तर त्यांना हप्ते मिळणार नाहीत, हे सुद्धा लक्षात घ्या. बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांचं नाव तर आहे रेशन कार्डमध्ये पण ऑनलाईन पद्धतीने दिसत नाही, ते फक्त पुस्तकाचं दिसतं. तर त्यांनी कृपया करून आपलं KYC करून घ्या. भरपूर लाडक्या बहिणींना असं आहे की त्यांचं नाव फक्त पुस्तकात आहे, तुमचं जे पुस्तक आहे त्यातच आहे, ऑनलाईन पद्धतीने तुम्ही KYC केलेलं नाही, अंगठीचे ठसे वगैरे घेतलेले नाही. त्यामुळं प्रामुख्याने होतं आहे काय, तर तुमचं राशन बी बंद होणार आहे आणि योजना पण बंद होणार आहे. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं आधार कार्डचं सुद्धा तसंच आहे मित्रांनो. आधार कार्डची सुद्धा KYC बऱ्याच लाडक्या बहिणी अजून केलेली नाही. दुसरी गोष्ट बँक खात्याची सुद्धा KYC असते, ते सुद्धा तुम्ही करा. लक्षात घ्या, ह्या गोष्टी का असतात, कारण तुम्ही खरंच ती व्यक्ती आहे का हे जाणून घेण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि माझी सरकारकडे नम्र विनंती आहे, जर तुम्हाला आज हप्ता देणं नाही झालं तर कमीत कमी आज KYCची वेबसाईट चालू करा. एका दिवसासाठी सुद्धा का होईना चालू करा, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणी आपली KYC करतील आणि त्यांनासुद्धा हप्ता जमा होईल. तर चॅनल आधी सबस्क्राईब करा. सगळ्यांनी कमेंट्स करा की तुम्हाला तुमचं मत काय, तुमचा जिल्हा कोणता, तुमचे हप्ते किती आलेत, तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील काय नसतील, हे सगळं कमेंट्स करा. मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तुम्हाला एक व्हिडिओसुद्धा बनवून देईल. चला आता काही प्रश्न असतील विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओ मित्रांनो. तोपर्यंत स्वतः दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय